अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा श्रावण मासातील दुसरा मंगळवार। खरं तर मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित असतो आणि आज योगायोगाने याच श्रावणातील मंगळवारच्या दिवशी आलेली आहे दुर्गा अष्टमी। बघा, अष्टमी तिथी ही देखील माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे। खरं तर अत्यंत दुर्मिळ योग आहे, कारण श्रावण महिन्यातील अष्टमी ही मंगळवारच्या दिवशी आलेली आहे। आजचा दिवस हा कुलदेवीच्या सेवेसाठी, घरात प्रसन्नता आणण्यासाठी, घरात सुख समाधान आणण्यासाठी आणि मनात असणारी जी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच दुर्गा अष्टमीचा, आज असणाऱ्या मंगळवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, मंगळवार तिथी आणि अष्टमी तिथी ही खरं तर आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। कुलदेवी जी आपल्या कुलाचं रक्षण करते, आपल्या कुलाचार पुढे नेते, आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये ती ठामपणे त्याच्या पाठीशी असते। कितीही मोठं संकट आलं, कितीही मोठा अडथळा आला तरी आपली कुलदेवी आपल्याला सहज त्यातून तारते। म्हणून आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये जागृत असणे खूप महत्त्वाचे असते। बरेच लोक असे आहेत की जी दररोज 5 मिनिटं का होईना पण कुलदेवीची सेवा करतात। जसं गणपती बाप्पांची रोज आपण एक मिनिटं का होईना पण त्याचं स्मरण करतो, इष्टदैवत आपण आपल्या गुरूंचं स्मरण करतो आणि तिसरी सेवा जी असते ती म्हणजे आपल्या कुलस्वामिनीची। खरं तर सगळ्यात पहिलं स्थान जे आहे ते आपल्या गणपती बाप्पांचं आहे, दुसरं स्थान हे आपल्या कुलदेवीचं आहे आणि मग तिसरं स्थान हे आपल्या इष्टदैवतांचं आहे। दररोज वेळ काढून 5 मिनिटं तरी यांची सेवा होणं खूप गरजेचं आहे। पण बऱ्याच वेळा बरीचशी अशी लोक आहेत की ज्यांना कुलदेवीही माहिती नसते आणि कुलदेवीची सेवा कशी करावी हेही माहिती नसतं। मग आपण आठवड्यातून अगदी जो आपल्या कुलदेवीचा वार असतो त्या दिवशी जरी ही सेवा केली किंवा महिन्यातून जी अष्टमी तिथी असते या अष्टमी तिथीला जरी आपण कुलदेवीचा एखादा उपाय किंवा सेवा केली ना तरीही आपल्या आयुष्यामध्ये अखंड कुलदेवीची कृपा राहते आणि आपल्या घरामध्ये नेहमीच कुलदेवीचा जो आशीर्वाद आहे ना हा सगळ्यांच्या पाठीशी राहतो। पुन्हा एकदा सांगते, कुलदेवी आपल्या घरात जागृत असतं आणि तिचा आशीर्वाद आपल्या घरात असणं खूप महत्त्वाचं असतं। नाहीतर बऱ्याच वेळा इतर दैवतांच्या सेवा करतो, सगळं करून थकतो आणि मग आपण विचार करतो मी सगळं करते पण माझ्या आयुष्यात माझी ही कामं का होत नाहीत किंवा माझ्या आयुष्यात लक्ष्मी का प्रसन्न नाही, माझ्या घरात सुख का नाही, माझ्याकडे पैसा का नाही, आणि मग नंतर कळतं मी सगळे केले पण कुलदेवीला विसरले। तुम्ही बाकी सगळं सोडा पण कुलदेवीची सेवा ही नित्य नियमाने करा। आयुष्यात तुम्हाला कधीही कशाची कमी पडणार नाही, कधीही कोणापुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या कुलदेवीचा हाच एक उपाय सांगणार आहे जो आज सायंकाळी आपल्याला करायचा आहे। हा अत्यंत दुर्मिळ असणारा योग आहे, त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला सायंकाळी कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे। सगळ्यात पहिले कुलदेवीच्या फोटोला किंवा टाकाला स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला, दूध असेल तर दूध घाला, पुन्हा पाणी घाला आणि मूर्ती फोटो असेल तर स्वच्छ पुसून मूळ ठिकाण जे असेल तिथे तू ठेवून द्या। शुद्ध देवघरामध्ये तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा, बाजूला एक उदबत्ती लावा। त्यानंतर कुलदेवीच्या टाकाला थोडंसं हळद आणि थोडंसं कुंकू अर्पण करा, चंदनाचा एक टिक्का लावा, थोड्याशा अक्षदा अर्पण करा, समोर एक फूल ठेवा। हे सगळं करून झालं की त्यानंतर आपल्याला एक विडा घ्यायचा आहे। विड्याचं पान घेतलं तरीही चालेल किंवा बाजारामध्ये विडा विकत मिळतो ते घेतलं तरीही चालेल। बघा, आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे, यामध्ये थोडंसं गुलकंद टाकायचं आहे, थोडी कातरलेली सुपारी घालायची आहे, यामध्ये एक चिमूटभर किंचित तुम्हाला हिरव्या वेलदोड्याची जी पूड असते ही घालायची आहे, एक अख्खं लवंग घालायचं आहे। हे सगळं साहित्य आपण जे विड्यामध्ये घालतो सगळं साहित्य घालायचं आहे आणि त्याचा एक विडा असा वळवायचा आहे। त्याला एक आपल्याला लाल रंगाचा धागा घ्यायचा आणि तो लाल रंगाचा धागा बांधायचा आहे। आता हा विडा तयार झाला की त्यानंतर तो उजव्या हातात घ्यायचा, मनात असणारी इच्छा व्यक्त करायची आणि तो कुलदेवीला अर्पण करायचा किंवा समर्पित करायचा। ही पहिली गोष्ट। आता बरेच माझे असे स्वामी भक्त आहेत किंवा माझ्या ताई अशा आहेत, माझे दादा असे आहेत की जे खेड्याकडे राहतात, म्हणजे असा दुर्गम भाग असतो की ताई आम्हाला करायची खूप इच्छा असते पण आता विडा कुठून आणणार, विड्याची पानं पण नाहीत, आता आम्ही कसं हे गुलकंद वगैरे आणणार। ज्यांना शक्य आहे त्यांनी आज कुलदेवीला विडा अर्पण करायचा आहे, ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी दुसरी सेवा सांगते। तुम्हाला 11 हिरव्या वेलच्या घ्यायच्यात। आता वेलदोडा किराणा दुकानात कुठेही मिळून जातो, आपल्या घरात पण असतो, तर 11 हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत।
यातील पहिली वेलची उजव्या हातात घ्यायची आहे. कुलदेवीची उपासना, कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे. कुलदेवीचा मंत्र येत नसेल तर नवारण मंत्र म्हणा. ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे हा मंत्र म्हणायचा आणि हा हिरवा वेलदोडा आपल्या कुलदेवीला अर्पण करायचा, कुलदेवीच्या समोर ठेवायचा. दुसरा हिरवा वेलदोडा घ्यायचा, पुन्हा इच्छा व्यक्त करायची. ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे हा मंत्र म्हणायचा आणि पुन्हा तो हिरवा वेलदोडा कुलदेवीला अर्पण करायचा. अशा 11 वेलच्या ज्या आहेत त्या कुलदेवीला अर्पण करायच्या. त्यानंतर कुलदेवीची आरती करायची. कुलदेवीला दोनही हात जोडून नमस्कार करायचा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार संपल्यानंतर बुधवारच्या दिवशी मंगळवारी रात्रभर ह्या वेलच्या कुलदेवीच्या समोर ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी ह्या 11 वेलच्या तिथून बाहेर काढायच्या. एका लाल किंवा पिवळ्या फडक्यामध्ये त्या बांधायच्या आणि अखंड ह्या 11 वेलच्या आपल्या तिजोरीमध्ये, देवघरामध्ये, घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला किंवा आपल्या पर्समध्ये ठेवून द्यायच्या. याने अखंड कुलदेवीची कृपा राहील, अखंड घरात बरकत राहील आणि मनात असणारी जी इच्छा असेल ती पूर्ण होईल. आता यानंतरची तिसरी सेवा आणि शेवटची सेवा, आपल्याला काय करायचंय, कुलदेवीच्या समोर बसायचं आहे. एका वाटीमध्ये कापूर घ्यायचा आहे. एक वाटी घ्यायची, मातीची पट्टी घेतली तरी चालेल, त्यात एक कापराची वडी घालायची. कापूर प्रज्वलित करायचा आणि त्याच्यासोबत 7 अख्ख्या लवंगा घ्यायच्या. 7 लवंगा. पहिली लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची, मनात इच्छा व्यक्त करायची. जे आयुष्यात हवं आहे ते कुलदेवीकडे मागायचं आणि जे नको आहे, जो अडथळा आहे तेही कुलदेवीला सांगायचं. समोर कापूर प्रज्वलित करून ठेवायचा आणि त्यामध्ये आपल्याला हा लवंग जो आहे तो टाकायचा आहे. लवंग टाकत असताना पुन्हा एकदा कुलदेवीचं स्मरण करायचं. पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं. पुन्हा सेम काय हवं आहे, काय नको आहे, जे काही असेल ते कुलदेवीला सांगायचं. ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे हा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर हे लवंग पुन्हा त्या अग्नीमध्ये, त्या कापरामध्ये सोडून द्यायचं. असं 7च्या 7 लवंग अभिमंत्रित करत, कुलदेवीचं स्मरण करत, आयुष्यात काय हवं आणि काय नको हे व्यक्त करत तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर जे तुम्ही कापूर प्रज्वलित केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक एक करत तुम्हाला टाकायचं आहे आणि संपूर्ण 7च्या 7 लवंगा ज्या आहेत ते तुम्हाला प्रज्वलित करून त्याची पूर्ण राख करायची आहे. ठीक आहे. जेव्हा शेवटी याची पूर्ण राख तयार होईल या लवंगांची, यातील थोडीशी राख आपल्या कपाळाला लावायची आहे, घरातल्या सगळ्या सदस्यांना लावायची आहे आणि उरलेली राख आपल्या एका डब्यामध्ये भरून ठेवायची आहे. जेव्हा महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर पडाल, जेव्हाही तुम्हाला वाटेल की कुलदेवीचा आशीर्वाद मला माझ्यासोबत हवा आहे, त्यावेळेस ही राख कपाळाला लावा आणि ते यशाच्या किंवा महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडा. याने नेहमी यशाची प्राप्ती होईल, कुलदेवीची कृपा राहील, अखंड कुलदेवी तुमच्या सोबत राहील. 3 पैकी तुम्ही 1 सेवा करा, 2 करा, 3 करा. 3 3ही उपाय आज केलेत किंवा 3 3ही या गोष्टी जरी केल्या तरी खूप म्हणजे खूप अनुभव येईल आणि कुलदेवीची कृपा अखंड तुमच्यावरती राहील. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा.